स्वागत आहे तुमचं सुबोध जाधव इंग्लिश सोल्युशन या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण बघत आहोत इयत्ता 12वीचा 1.6 हा लेसन इन टू द वाईल्ड, ज्याचं लिखाण केलं आहे किरण पुरंदरे. या लेसनचं आईस ब्रेकर्स आणि मार्जिन क्वेश्चन्स आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. ओके, सर्वात महत्त्वाचं, तुम्ही ज्यावेळेस तुम्ही चॅनल सबस्क्राईब करणार त्यावेळेस बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला काय मिळेल तर नोटिफिकेशन मिळेल. चला तर मग सुरू करूया आईस ब्रेकर्स आणि मार्जिन क्वेश्चन समजून घ्यायला. इन टू द वाईल्ड, किरण पुरंदरे, आईस ब्रेकर्स. त्यातला पहिला प्रश्न आहे बघा. नॅरेट इन युअर क्लास एनी ऑफ द इन्सिडेंट्स ऑफ युअर लाईफ वेन यू वेर एक्स्ट्रीमली टेरिफाईड ऑर अवेस्ट्रक. ओके, एखादा इन्सिडेंट तुम्हाला काय करायचं, तुमच्या क्लासच्या समोर प्रेझेंट करायचं आहे की ज्यावेळेस तुम्ही काय झाले ते खूप अत्यंत भयभीत झाले होते किंवा मग अतिशय घाबरले होते. अशी एखादी गोष्ट किंवा एखादा इन्सिडेंट तुम्हाला काय करायचं आहे तर शेअर करायचं आहे. आता यामध्ये तुम्ही लिहू शकता. आता मी एक लिहून दिले तुम्हाला, एक नाही म्हणून एक्झाम्पल. तुम्ही तुमच्या व्यतिरिक्त तुम्हाला जे एक्सपिरियन्स आला ज्यामध्ये तुम्ही खूप घाबरला किंवा भयभीत झाला असं तुम्ही स्वतःच्या आयुष्यातला लिहू शकता. मी एक हिंट तुम्हाला देतो की अशा प्रकारे तुम्ही लिहू शकता. आन्सरमध्ये आपण लिहू शकतो बघा. वेन आय वॉज 12 years old, जेव्हा मी 12 वर्षाचा होतो. आय वेंट टू माय अंकल्स होम फॉर दिवाळी हॉलिडेज, तेव्हा मी दिवाळी हॉलिडेजसाठी माझ्या अंकलच्या घरी गेलो होतो. आय वेंट टू जंगल विथ वन ऑफ माय फ्रेंड, मी माझ्या मित्रासोबत जंगलमध्ये गेलो मामाच्या गावी गेल्यानंतर. वेन वी रीच इन द सेंटर ऑफ द जंगल सडनली द रेन स्टार्टेड अँड वॉट एव्हर द ट्रेल वॉज देअर इट बिकेम इनविजिबल फॉर अस. आणि ज्यावेळेस आम्ही त्या जंगलच्या सेंटरमध्ये पोहोचलो त्यावेळेस काय झालं तर पाऊस सुरू झाला जंगलामध्ये, आणि जी काही पायवाट होती ती काय झाली तर इनविजिबल झाली, दिसेनाशी झाली. वी वर इन ट्रबल अँड टेरिफाईड विथ दिस, आम्ही घाबरलो आणि खूप भिलो या गोष्टीला, आम्ही अडचणी सापडलो आणि खूप या गोष्टीला खूप आम्ही घाबरलो होतो. लेटर वी ट्राय टू सर्च न्यू ट्रेल टू गो बॅक ॲट विलेज, नंतर आम्ही रस्ता शोधला बऱ्याचशा प्रकारे वापस विलेजला जाण्यासाठी. लास्टली वी मेट टू शेफर्ड अँड ही हेल्प अस टू गो इन राईट डायरेक्शन, शेवटी आम्हाला तिथे काय जे काही गाय वगैरे चालणारे शेफर्ड्स असतात तो शेफर्ड आम्हाला भेटला आणि ही हेल्प अस टू गो इन राईट डायरेक्शन, तिने आम्हाला बरोबरच्या दिशेला जाण्यासाठी मदत केली. ही ऑल्सो केम विथ अस अँड वी केम बॅक फ्रॉम जंगल टू होम, तो सुद्धा आमच्यासोबत आला आणि आम्ही काय झालो तर जंगलातून घरी पोहोचलो. दिस इज द इन्सिडेंट ऑफ माय लाईफ वेअर आय वॉज एक्स्ट्रीमली टेरिफाईड, हा एक माझ्या आयुष्यातला एक इन्सिडेंट आहे की जिथे मी खूप घाबरलो होतो. दुसरा प्रश्न आहे बघा. कम्प्लीट द गिवन टेबल रिगार्डिंग द फॅक्टर्स, सिच्युएशन्स, रिझन्स व्हाय you sometimes get scared and the factors that added to it give possible reasons. आता इथं काही घटक, परिस्थिती, कारणे यामुळे तुम्ही काही वेळा घाबरून जाता. ओके, त्यात इतर काही घटकांची भर पडते. याविषयी एक तक्ता दिलेला आहे बघा, तो तुम्हाला काय करायचं आहे तर पूर्ण करायचा आणि उपाय सुचवायचे आहेत, त्याच्यावर सोल्युशन सुद्धा तुम्हाला सांगायचं आहे. एक तुम्हाला दिलेलं आहे त्यामध्ये नंबर 1 रिझन. वाईल डिस्कसिंग अबाउट स्ट्रेंज क्रिएचर, एखाद्या स्ट्रेंज क्रिएचरबद्दल जेव्हा डिस्कशन केलं जातं. फॅक्टर्स विच ॲडेड टू इट. ओके, ॲट मिड नाईट इन द ॲब्सेन्स ऑफ पॅरेंट्स, म्हणजे ज्यावेळेस एखाद्या स्ट्रेंज क्रिएचरबद्दल बोललं जातं त्यावेळेस एक भीती वाटते. आणि कधी होते ह्या फॅक्टरचा अफेक्ट कधी होतो तर एक तर मध्यरात्री किंवा मग घरी आई वडील नसताना. आणि त्याच्यावर सोल्युशन काय आहे? अवॉइड सच डिस्कशन्स स्टोरीज ॲज दे आर बेसलेस. ही जी डिस्कशन आहे त्याला तुम्ही काय करा, अवॉइड करा. त्यावरचा एक सर्वात सोपा मार्ग. किंवा मग या स्टोरीज आहेत त्या कशा असतात तर बेसलेस, त्याला काही अर्थ नसतो, निरर्थक त्या स्टोरी असतात. नंबर 2, आता तुम्हाला काय लिहायचं ते मी आन्सर तुम्हाला देतोय. जस्ट बिफोर एक्झामच्या बरोबर थोड्या अगोदर मला भीती वाटायला लागते, स्किअर्ड, घाबरून जातो मी. त्यामध्ये तुम्ही लिहू शकता फॅक्टर्स विच ॲडेड टू इट. इफ आय हॅव नॉट प्रिपेअर्ड फॉर एक्झाम, जर मी काय असेल तर प्रिपेअर नसेल एक्झामसाठी तर निश्चितच मी घाबरतो. त्यानंतर आय हॅव टू मेक टाइम टेबल फॉर स्टडीज. सोल्युशन काय, त्याच्यावर मी टाइम टेबल बनवायला पाहिजे अभ्यासासाठी. पॉईंट नंबर 3 द थॉट ऑफ ड्रॉनिंग इन वॉटर, एक विचार मनात येतो तो म्हणजे काय तर पाण्यात डुबण्याचा. ओके, किंवा बुडून जाण्याचा. मग त्याच्यावर काय कधी होतं शक्यतो वाईल ट्रॅव्हलिंग इन द बोट, ज्यावेळेस मी काय करतो बोटमध्ये प्रवास करतो त्यावेळेस मला असं वाटतं पाण्यामध्ये मी डुबून जाईल. आणि याच्यावर उपाय काय तर रिझन लर्न स्विमिंग अंडर करेक्ट सुपरविजन, तर एक पोहणं मी शिकलं पाहिजे का करेक्ट सुपरविजनच्या
सुपरविजनमध्ये, ज्याला चांगल्या प्रकारे पोहता येतं त्याच्या हाताखाली पोहणं शिकलं पाहिजे. नंबर 4 पॉईंट, ट्रॅव्हलिंग अलोन, एकटा प्रवास करणे, स्पेशली ॲट मिड नाईट, ज्यावेळेस रात्रीचे जास्त एकटा प्रवास केला जातो त्यावेळेस मला भीती वाटते. तर याचं सोल्युशन असणार आहे, शुड टेक समवन विथ अस ड्युरिंग नाईट ट्रॅव्हल. जसं आपण रात्री प्रवास करतो त्यावेळेस आपल्यासोबत कोणीतरी असायला हवं, जेणेकरून आपल्याला भीती वाटणार नाही. पुढचा प्रश्न आहे बघा, गिवन बिलो आर व्हेरियस ॲक्टिव्हिटीज विच यू कॅन परस्यू ॲज युअर हॉबी, पॅशन अँड ऑर प्रोफेशन, कम्प्लीट द टेबल अकॉर्डिंगली. आता खाली काही तुमचे छंद, जे काही पॅशन आहे, आत्यंतिक आवड आणि व्यवसाय म्हणून जोपासता येण्यासारखे उपक्रम दिले आहेत, त्याप्रमाणे दिलेला तक्ता पूर्ण करा. आता 2 पॉईंट तुम्हाला मी सांगतो. हॉबी म्हणजे छंद, पॅशन म्हणजे आत्यंतिक आवड, आणि प्रोफेशन त्याला आपण असं म्हणतो आपण व्यवसाय. ओके. रिझन, चॅलेंज अँड बोथ, कारण काय, चॅलेंजेस काय आहेत आणि त्याचे बोथमधून काय विचार करणार तुम्ही. तर 2 तुम्हाला दिले त्यांनी, एक पेंटिंग, त्यामध्ये दिले आय कॅन म्हणजे तिन्ही गोष्टी कराव्याशा वाटतात, हॉबी पण आहे, पॅशन पण आहे आणि प्रोफेशन पण आहे. आय कॅन एक्सप्रेस माय सेल्फ वेल थ्रू द स्ट्रोक ऑफ ब्रश, म्हणजे मी चांगल्या प्रकारे स्वतःला एक्सप्लेन करू शकतो त्या ब्रशने. ट्रॅव्हलिंग, हॉबी पण आहे, पॅशन पण आहे आणि त्यानंतर रिझनसुद्धा आहे. हे उपक्रम मला आवडतात ही गोष्ट. ओके. तर याचं रिझन काय देता येईल, का बरं आवडतं मला, किंवा माझा छंद का बरं आहे, का माझा व्यवसाय का बरं आहे. तर इन टुरिझम देअर इज ग्रेट डिमांड फॉर प्रोफेशनल टुरिस्ट गाईड, कारण एक प्रोफेशनल टुरिस्ट जे गाईड आहे त्यांना एक चांगल्या प्रकारचं डिमांड याच्यामध्ये आहे ट्रॅव्हलिंगमध्ये. वाईल्ड लाईफ फोटोग्राफी, त्याच्यात तुम्ही लिहू शकता बघा. आता याच्यामध्ये जर तुम्हाला क्लिक करायचं आहे तर त्यावेळेस तुम्ही काय करू शकता, ज्यावेळेस तुम्हाला क्लिक करायचं त्यावेळेस तुम्ही या तिन्हीवरही क्लिक करू शकता, म्हणजे पॅशन पण, आवड पण आणि प्रोफेशनमध्ये पण. मग आणि याचं कारण जे तुम्हाला बुकमध्ये दिलं ऑलरेडी, ते म्हणजे इन द एज ऑफ कम्प्युटर्स लिमिटेड प्रोफेशनल स्कोप, याच्यामध्ये काय तर खूप कमी प्रोफेशनल स्कोप आहे. चॅलेंज, कन्झर्विंग एन्व्हायरमेंट, यासाठी पण तुम्ही तिन्हीवरही क्लिक करू शकता. ओके. तुमच्या इच्छेनुसार, तुमच्या विचारानुसार, तुमचं आवड आहे की मग तुम्हाला फक्त हॉबी आहे कन्झर्विंग एन्व्हायरमेंटबद्दल, किंवा मग तुम्हाला फक्त आपण त्याला काय म्हणतो बिझनेस आहे तुमचा, की सॉरी प्रोफेशन आहे, यानुसार तुम्ही क्लिक करायचं आहे. तिन्हीवर केलं तरी चालेल. आन्सरमध्ये तुम्ही लिहू शकता बघा, चॅलेंज काय, कन्झर्विंग एन्व्हायरमेंटला सांभाळणं, त्यासाठी काय चॅलेंजेस आहेत. तर इट इज चॅलेंजिंग बिकॉज द वर्ड इज, IS पाहिजे तिथं, इज सो केअरलेस, जग कसं खूप केअरलेस आहे. इथं ID झालेलं आहे, तिथं IS करा फक्त, इज सो केअरलेस. नंबर 5, बर्ड वॉचिंग, आता यामध्ये तुम्ही तिन्हीवरही क्लिक करू शकता. ओके. पक्षी बघणं, बर्ड वॉचिंग इज सूथिंग अँड सॅटिस्फाईंग ॲक्टिव्हिटी, पक्षी बघणं एक कशी तरी छान ॲक्टिव्हिटी आहे, आकर्षक अशी ॲक्टिव्हिटी आहे. ओके. अशा प्रकारे तुम्ही ते लिहू शकता. त्यानंतर आहे मॅच द फॉलोइंग वर्ल्ड लाईफ सँच्युरीज विथ देअर लोकेशन्स. आता खाली काही तुम्हाला योग्य जोड्या जुळवायच्या आहेत, कशाच्या तर वाईल्ड लाईफ सँच्युरीज, या करेक्ट लोकेशन्स तुम्हाला त्यामध्ये दाखवायचे आहेत. तर एक वाईल्ड लाईफ सँच्युरी जी आहे ती कुठे आहे बघा. वाईल्ड लाईफ सँच्युरी म्हणजे काय, तर जे प्राण्यांची वन्य प्राण्यांची अभयारण्ये. ओके. तर पहिलं आहे बंदीपूर नॅशनल पार्क, आन्सर मी डिरेक्टली दिलेले आहेत बघा, पेनाने लिहिलेले आहेत. बंदीपूर नॅशनल पार्क हे आहे कर्नाटकात. काझीरंगा नॅशनल पार्क हे आहे आसाममध्ये. जिम कॉर्बेट नॅशनल पार्क ते आहे उत्तराखंडमध्ये. रणथंभोरे नॅशनल पार्क ते आहे म्हणजेच राजस्थानमध्ये. आणि कान्हा नॅशनल पार्क ते आहे मध्य प्रदेशमध्ये. हे त्याचे आन्सर्स आहेत. इथे आपला आईस ब्रेकर संपून जातो. चला तर आता सुरुवात करूया मार्जिन क्वेश्चन समजून घ्यायला. इन टू द वाईल्ड मार्जिन क्वेश्चन्स, त्यामधला पहिला आहे बघा, एक्सप्लेन. आय वॉज अलोन हिअर लाईक अ फॉक्स, मी इथे काहीतरी का फॉक्स सारखा, एका कोल्यासारखा मी काय होतो इथे एकटाच होतो. त्याचा आन्सर तुम्हाला लिहायची, लाईन तुम्हाला एक्सप्लेन करायची. तर बघायचं एक्सप्लेनेशन तुम्ही लिहू शकता. द नॅरेटर वॉज अलोन इन द फॉरेस्ट, नॅरेटर जो कथानक सांगणारा आहे, कथा सांगणारा, तो काय तर त्या फॉरेस्टमध्ये एकटाच होता. ही यूज टू कम इन द फॉरेस्ट अलोन, आणि तो नेहमी फॉरेस्टमध्ये एकटाच यायचा. टू डू हिज रिसर्च अँड वॉज गोईंग बॅक टू द विलेज ऑल्सो, तो जंगलामध्ये एकटाच यायचा त्याचं रिसर्च करण्यासाठी आणि पुन्हा एकटाच तो गावामध्ये वापस जायचा. थ्रू द अबो लाईन ही वॉज कम्पेअरिंग हिमसेल्फ द फॉक्स, आणि वरची जी लाईन आहे त्यानुसार काय करतोय तो स्वतःला फॉक्स सोबत काय करतोय स्वतःला कम्पेअर करत आहे.
फॉक्स इज अ ॲनिमल, वाईल्ड ॲनिमल, ओके, हू मूव्ह अराउंड अँड हंट अलोन. ओके, जे फॉक्स आहे, कोला ज्याला आपण म्हणतो, तो काय तर एक वाईल्ड ॲनिमल आहे की जे काय करतं, स्वतःच जंगलामध्ये एकटं फिरतं आणि एकटंच ते काय करतं तर शिकार स्वतःची करत असतं. सेकंड प्रश्न, गेस द मिनिंग. शब्दांचे वाक्याचे अर्थ तुम्हाला सांगायचे आहेत, गेस करायचे आहेत. नंबर 1 आहे अपहिवल, त्याचा अर्थ होतो अपरोर किंवा मग डिस्टर्बन्स, तर आपण मराठीत म्हणू शकतो उलथापालथ किंवा गोंधळ. ओके. नंबर 2चा वर्ड आहे प्रिडेटर. प्रिडेटर मीन्स अन ॲनिमल दॅट नॅचरली प्रेज ऑन अदर्स, म्हणजेच असा शिकारी ज्याला आपण म्हणतो थोडक्यामध्ये. प्रिडेटर म्हणजे काय तर शिकारी, की जो काय करतो, शिकार करत असतो. त्यानंतर हॉवरिंग मीन्स फ्लटरिंग इन द एअर. आता हॉवरिंग म्हणजेच त्याला मराठीत म्हणू शकतो आपण घोंगावणे, घोंगावत असणे. ओके, त्याचा अर्थ होईल आपण घेऊ शकतो इंग्लिशमध्ये फ्लटरिंग इन द एअर. त्यानंतर नंबर 4 अँटिलोप. अँटिलोपला एक डिअर लाईक ॲनिमल विथ हॉलो हॉर्न्स, एक काळवीट ज्याला आपण म्हणतो मराठीमध्ये, आणि एक हरणीचा तो एक प्रकार आहे की ज्याला काय असतं तर हॉर्न्स असतात, शिंग असतात, त्याला मराठीत काय म्हणतात, काळवीट असं म्हणतात. नंबर 3 चूज द करेक्ट ऑप्शन. एक ऑप्शन तुम्हाला करेक्ट चूज करायचा आहे. स्पूक्ड हा शब्द आहे SPOOKED. 3 ऑप्शन आहे तुमच्याकडे, एक फ्रायटन, दुसरा हॅपी आणि तिसरा अँग्री. तर फ्रायटन हे त्याचं करेक्ट आन्सर आहे. क्वेश्चन नंबर 4 आहे बघा, व्हॉट इज कॉल्ड सिल्वर लायनिंग ऑफ द ट्रेल बाय द रायटर वाय. लेखकाने जे काही रस्त्याचं वर्णन आहे ते सिल्वर लायनिंग असं रस्त्याला त्यांनी म्हटलेलं आहे, तर त्याच्यामागचं कारण काय तुम्हाला सांगायचं आहे. तर आन्सरमध्ये तुम्ही लिहू शकता बघा, द रायटर हॅड लॉस्ट हिज वे इन द जंगल विच टूक हिम इन द विलेज. रायटर काय झाला तर जंगलामध्ये रस्ता विसरला, की जो रस्ता त्याला काय करणार होता, घराकडे म्हणजे आपल्या त्या विलेजमध्ये, त्या खेड्यामध्ये वापस नेणारा रस्ता तो विसरला होता किंवा हरवला होता तो त्या रस्त्यावर. लेटर दॅन ही फाउंड अ ब्राईट रेड सॉइल ट्रेल विथ द मार्क्स ऑफ अ बायसिकल व्हील ऑन इट. त्यानंतर त्याला काय दिसलं तर एक उजेड त्याला दिसला, एक लाल कलरची मातीचं एक छोटीशी पायवाट त्याला दिसली, की जी काय होते त्याच्यावर काय होतं, एक बायसिकलचे जे व्हील असतात, सायकलचे जे चाकं असतात त्याच्यावर मार्क्स होते, चिन्ह होत्या, खुणा होत्या. दॅट मार्क्स वेअर इंडिकेटिंग दॅट द विलेज वॉज व्हेरी नियर. आणि ते जे मार्क्स त्याला दिसले, खुणा त्याला दिसले त्या बायसिकलच्या टायरच्या, त्या काय होतं तर एक इंडिकेशन होतं की गाव कसं आहे तर खूप जवळ आहे. टू द रायटर दॅट ट्रेल वॉज लाईक अ सिल्वर लायनिंग. आणि त्यासाठी लेखकाला जे काही ती ट्रेल होती ती त्याला काय वाटली तर एक सिल्वर लायनिंग अशी त्याला वाटली. क्वेश्चन नंबर 5 बघा, गेस द मिनिंग. इन अ जिफी. इन अ जिफीचा अर्थ होतो व्हेरी सून, खूप लवकर. इन अ मोमेंट, काही क्षणातच. फेलाईन. फेलाईन म्हणजे काय, बिलॉंग्स टू अ कॅट फॅमिली, म्हणजे अशा प्रकारचा प्राणी की जो काय करतो तर कॅट फॅमिलीला बिलॉंग्स करतो. मांजर जातीचा प्राणी आपण त्याला म्हणू शकतो. क्रॉनिकलर म्हणजेच अ पर्सन हू रेकॉर्ड समथिंग, एखाद्या गोष्टीचा हिशोब ठेवणारा जो असतो त्याला काय म्हणतात, क्रॉनिकलर असं म्हणतात. त्यानंतर हे 6 शाज नेम द लेफार्ड्स. लेफार्डला जे नावं दिली शाजना ते कुठले कुठले बघा, एक म्हणजे साया, दुसरे म्हणजे स्कारफेस आणि तिसरं म्हणजे परदस. ओके, हे त्याची नावं तिने दिलेली आपल्याला दिसून येतात. क्वेश्चन नंबर 7 द व्हिजिटर्स आर वेलकम बिकॉज. जे व्हिजिटर्स होते त्यांचं स्वागत केलं गेलं कारण दे कॅन व्हॉलंटियर टू टीच अ स्किल ट्रेनिंग क्लास ऑफ देअर चॉईस. ते काय तर एक व्हॉलंटियर म्हणून त्यांनी काय केलं तर एक स्किल ट्रेनिंगचा क्लास त्यांनी शिकू शकत होते. त्यानंतर द अक्वायर्ड स्किल एनेबल लोकल टू फाइंड एम्प्लॉयमेंट विथ एनी ऑफ द न्यूमरस वाईल्ड लाईफ रिसॉर्ट्स इन द रिजन. आणि त्यांनी जे शिकवलेलं आहे त्यामुळे काय होईल तर हे जे की लोकल्स आहेत त्यांना काय मिळेल तर एम्प्लॉयमेंट मिळेल, कशामध्ये, न्यूमरस वाईल्ड लाईफ रिसॉर्ट्समध्ये त्या रिजनच्या. इफ नॉट इन अ फार वे सिटी, म्हणजे बाहेर जाण्याची त्यांना गरज राहणार नाही. नंबर 8 फाइंड द बायसन इज. बायसन काय होतं बघा, बायसन काय आहे त्याच्याबद्दल माहिती, आन्सर तुम्हाला शोधायचं होतं. आन्सरमध्ये तुम्ही लिहू शकता, द बायसन इज अन इको फ्रेंडली वाईल्ड लाईफ कॅम्प. एक इको फ्रेंडली वाईल्ड लाईफ कॅम्प आहे. इट प्रोव्हाइड अपॉर्च्युनिटीज फॉर यंगस्टर्स टू लर्न अबाउट वाईल्ड लाईफ. आणि ही एक अपॉर्च्युनिटी प्रोव्हाइड करतं यंगस्टर्सला, तरुणांना, कशाला, टू लर्न अबाउट वाईल्ड लाईफ, वाईल्ड लाईफ बद्दल माहिती घेण्यासाठी.
इको टुरिझम आणि हॉटेल मॅनेजमेंटची ते काय करतात तर शिक्षण ते मुलांना देण्याचं काम करतात. हे आहे द बायसन. इथे आपले काय होतात तर हे प्रश्न संपून जातात. कशाचे? मार्जिन क्वेश्चन्सचे. आय होप तुम्हाला इंटू द वाईड या लेसनचं आईस ब्रेकर्स आणि मार्जिन क्वेश्चन्सचे आन्सर्स तुम्हाला समजले आहेत. बघत राहा सुबोध जाधव इंग्लिश सोल्युशन हे यूट्यूब चॅनल. विसरू नका लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला आणि बेल आयकॉन प्रेस करायला. ओके, तोपर्यंत भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्यू अँड टेक केअर.